मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावरती सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स अर्थात वरिष्ठांची बैठक सुरू होती। त्या बैठकीवरतीच इस्रायलनं जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय। तर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोस्तफा खामेनींची निवड झालेली आहे। इराणच्या मीडियानं ही माहिती दिली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं। खामेनींचा वारसदार कोण याची उत्सुकता होती आणि त्यावरती आता मोस्तफा खामेनींची निवड या पदावरती झालेली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर आता इराणचा उत्तराधिकारी कोण असणार याचीच सगळ्यांना उत्सुकता होती आणि खामेनींचा मुलगा मोस्तफा खामेनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि इस्रायलनं इराणला आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे। इराणचे सर्वेसर्वा खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावरती सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स अर्थात वरिष्ठांची बैठक सुरू होती। त्या बैठकीवरतीच इस्रायलनं जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय। कोम शहरामध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते हे जमा झालेले होते। त्याची खबर लागताच इस्रायलनं या सभेलाच लक्ष्य केलंय। वरिष्ठांच्या सभेमध्ये 88 सदस्य असतात। युद्ध सुरू झाल्यावरती त्यातले किती जण शिल्लक होते याची माहिती नव्हती, मात्र सभेसाठी अनेक जण आले असल्याची माहिती होती। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते हे मारले गेले। अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते देखील मारले गेलेले आणि त्यातच नेत्यांची निवड करणाऱ्या वरिष्ठांच्या सभेवरती देखील इस्रायलनं बॉम्बफेक केल्यामुळे इराणचं नेतृत्वच संपल्याची स्थिती आहे। मंगळवारी इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझा हे देखील हल्ल्यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे। सध्या इराणमध्ये शिल्लक नेत्यांपैकी केवळ राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन मोहसिन इजई आणि गार्डियन काउन्सिलचे सदस्य अली रेझा आराफी हे प्रामुख्याने शिल्लक आहेत। आणि इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आज 5वा दिवस आहे। इस्रायलनं पुन्हा एकदा इराणमधल्या महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक आणि राजकीय वारसा स्थळांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। इस्रायलकडून इराणच्या राष्ट्रपती भवनावरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे। इस्रायलच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या या बैठकीवरती देखील हल्ला झालेला आहे। इस्रायलनं इराणच्या राष्ट्रपती भवनावरती हल्ला केला। त्याबरोबरच लष्कराचं मुख्यालय देखील उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये भीषण असे स्फोट झालेले असून काही भागांमध्ये आगीचे मोठे लोळ उठलेत। अनेक ठिकाणी धुराचे ढग पसरलेले आहेत आणि दरम्यान इराणमधील मृतांचा आकडा हा 787 वरती गेल्याची माहिती समोर येते। तर 650हून अधिक अमेरिकन सैनिक हे देखील मारले गेल्याचा दावा इराणी लष्करानं केलेला आहे। आणि इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट सभेवरती अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केलेला आहे। इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी ही बैठक बोलावलेली होती आणि याच इमारतीला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याच्या निवडीदरम्यान इस्रायलनं हा हल्ला चढवलेला आहे। तर अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप ही जवळजवळ संपुष्टात आली आहे। या हल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला एक मोठा फटका आहे। हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती ही आता वाढलेली आहे। आणि अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्यानं इराणची राजधानी तेहरान इथल्या मेहराबाद विमानतळावरती हवाई हल्ला केलाय। हल्ल्यामुळे परिसरामध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आलेले असून आकाशामध्ये सध्या धुराचे लोट देखील पसरलेले आहेत। प्राथमिक माहितीनुसार विमानतळातील लष्करी वापराच्या भागालाही लक्ष्य करण्यात आले। मात्र या हल्ल्यातील नेमकं नुकसान आणि जीवितहानीबाबत अधिकृत पुष्टी अद्यापही झालेली नाहीये। या कारवाईनंतर तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। इराणकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जाते।
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार दणका दिलाय. इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावरती जोरदार मारा करण्यात आलेला आहे. इराणच्या नंताज भागातल्या अण्वस्त्र विकास केंद्रांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या अहवालाला अण्वस्त्र केंद्रावरती माऱ्याचा उल्लेख हा देखील करण्यात आलेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. नंताज भागातल्या अण्वस्त्र विकास केंद्रावरती अमेरिका आणि इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आलाय. अमेरिका आणि इराणच्या हल्ल्याचा आज 5वा दिवस आहे. इराण